नमस्कार मित्रांनो, आज आपण कुक्कुटपालनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे कोर्सोलिन. कुक्कुटपालन किंवा तुम्ही इतर कोणताही व्यवसाय करत असाल तर स्वच्छता ठेवणे हे येणाऱ्या रोगांना रोखण्यासाठी सर्वात प्रभावी साधन आहे. आज आपण आपल्या शेडवरती मित्रांनो कोर्सोलिनचे जे आहे फवारणी करून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपण जे शेतामध्ये आपण स्प्रे पंप यूज करतो तो घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 15 लिटर पाणी घेतलं आणि त्यामध्ये 150 ml जे आहे आपण कोर्सोलिन टाकून घेतलं. आता याचे डोसेस मित्रांनो कसे आहे की हे जे बॉटल आहे 500 ml चे आहे आणि हे 500 ml ची बॉटल जे आहे आपण 50 लिटर पाण्यामध्ये यूज करायची आहे. तर आपला तेवढा मोठा फार्म नसल्याने आपण फक्त 15 लिटर पाणी घेतलं आणि त्यामध्ये 150 ml जे आपण कोर्सोलिन घेतलं आणि शेडमध्ये सर्वीकडे मित्रांनो आपण छान स्प्रे करून घेतला. भीतीवरती, पडद्यांवरती वगैरे सर्व ठिकाणी जे आपण चांगला स्प्रे करून घेतला. तसेच मित्रांनो जे आपले ड्रिंकरचे जे भांडे आहे किंवा फीडर जे आहे आणि जिथं आपण लहान पक्षी ठेवतो तिथे पण आपण जे आहे स्प्रे करून घेतला. आता कोर्सोलिनची फवारणी करण्याचे कारण म्हणजे मित्रांनो कुक्कुटपालन किंवा तुम्ही इतर कोणताही व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायामध्ये स्वच्छता राखणे हे येणाऱ्या रोगांना थांबवण्याचे प्रभावी साधन आहे. कोर्सोलिन हे एक प्रभावी डिसइन्फेक्टंट आहेत. याचा वापर जे आहे आपण शेडमधला जो फ्लोर आहे, भीती, फरशी किंवा जनावरांचे जे उपकरणे आहे किंवा फीडर जे असतात, ड्रिंकर जे असतात यांना निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण उपयोगी करू शकतो किंवा जे शेडमधील जीवाणू आहे, विषाणू आहे आणि बुरशी नष्ट करण्यास मदत करते. यामुळे रोगाचा प्रसार जो आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होतो. याचा नियमित वापर केल्यास कुक्कुटपालनातील श्वसन रोग यासारख्या आजारावर धोका कमी होतो. तसेच कोठ्यातील दुर्गंधी कमी होऊन वातावरण स्वच्छ व आरोग्यदायी राहते.